तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। पण तुर्तास आपण मुंबईच्या बातमीकडे वळूया। मुंबईतील कबूतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी निलेशचंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन करायला सुरुवात ते आज करणार आहेत। आझाद मैदानापासून जैन समुदायाचा उपोषणाला सुरुवात होईल। आधी मोर्चा निघेल, मग उपोषणाला सुरुवात होईल। कुलाबा जैन मंदिर ते आझाद मैदानाचा मोर्चा निघेल आणि मग आझाद मैदानात उपोषण सुरू होईल। एका बाजूला महापालिका प्रशासनाने मुंबईमध्ये 4 ठिकाणे निश्चित केली आहेत जिथे कबुतरांना सकाळी 7 ते 9 या वेळेत खाद्य टाकता येणार आहे। तशी परवानगी मिळालेली आहे। पण दुसरीकडे दादरच्या कबूतरखान्याकरता मात्र येत्या सोमवारी म्हणजे आज आधी मोर्चा मग उपोषण होत आहे। जैन मुनी निलेशचंद्र यावर ठाम आहेत। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांच्याशी आपण अधिक बोलूया। स्नेहा, काय अधिक माहिती? आधी मोर्चा मग उपोषण होणार आहे। मोर्चा उपोषणावर ठाम आहे, दुसरीकडे महापालिका 4 जागा निश्चित करते, त्याला पण विरोध होतोय। अगदीच आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून जो कबूतरखानाचा मुद्दा गाजतोय त्याच अनुषंगाने आज जैन समुदायाकडून आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवात झालेली आहे। जैन मुनी निलेशचंद्र विजय हे देखील उपोषणस्थळी पोहोचलेले आहेत। त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। मौन देखील पाळलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमची जी मागणी आहे पूर्ण क्षमतेने कबूतरखाने जे बंद ठेवण्यात आलेले आहेत ते ओपन करण्यात यावेत आणि त्यानंतरच जर आपण पाहिलं तर जे 4 नवीन कबूतरखाने जे करण्यात आलेले आहेत महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेला आहे त्या 4 नवीन कबूतरखान्याबद्दल त्या संदर्भात देखील जैन मुनी यांनी वक्तव्य केलेलं आहे की याला आमचा विरोध आहे, हे काही आम्हाला मान्य नाही असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते। जैन मुनी यांच्याकडून वारंवार सांगण्यात येते की जोपर्यंत कबूतरखाने पूर्ण क्षमतेने खुले करण्यात येत नाही तोपर्यंत आमचं जे उपोषण आहे ते कायम राहणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जो वादाचा प्रश्न निर्माण होत आहे तसंच त्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे गोमाताचा प्रश्न आहे ते गोमाताच्या प्रश्नासंदर्भात देखील हे उपोषण आहे। एकूण त्यांच्या या मागण्या आहेत की कबूतरखाने संदर्भात तसंच गोमाता संदर्भात देखील गोमाताची हत्या अजूनही होत आहे आणि त्याच संदर्भात कुठेतरी गोरक्षकांवरती देखील हल्ले होत आहेत आणि हे कुठेतरी थांबायला हवेत। या अनुषंगाने हे उपोषण सुरू आहे। उपोषणाला आता सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तसंच GR या संदर्भात निघत नाही तोपर्यंत या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरू राहील। पोलिसांकडून याच उपोषणाला सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ दिलेली आहे। परंतु निलेशचंद्र मुनी यांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की माझं उपोषण हे साखळी उपोषण राहणार आहे। ज्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपोषण केलेलं, आंदोलन केलेलं, तसंच माझं उपोषण या ठिकाणी राहणार आहे। कायम उपोषण राहणार आहे, साखळी उपोषण राहणार आहे। मी 5 वाजेनंतर देखील या आझाद मैदान सोडून जाणार नाही, इथेच माझं कायम उपोषण राहणार आहे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येते। नक्की स्नेहा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।